नमस्कार, मी गीता दराडे लोकस्तंभ न्यूज मध्ये आपले स्वागत करत आहे. आज आपण पाहतोय बारामती तालुक्यातील कृषिक या ठिकाणी या ठिकाणी प्रदर्शन लागणार आहे. त्या ठिकाणी या ठिकाणच्या मुलींची स्टुडंटची आपण माहिती घेणार आहोत, की यांनी या ठिकाणी काय काय कार्य केले आहे किंवा या ठिकाणी कसे काम चालू राहणार आहे. मी तुझं नाव सांग. किरण शिवाजी सनस. काय बोलशील आज या ठिकाणी जे केविक प्रदर्शन लागलेलं आहे किंवा ह्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? मी आता इथे एम-फार्म सेकंड इयरची विद्यार्थिनी आहे. इथे आम्ही सगळेच जण सकाळपासून म्हणजे डिग्री फर्स्ट इयर, डिग्री सेकंड सेकंड इयर, एम-फार्म फर्स्ट इयर, सेकंड इयर सगळे सकाळपासून आम्ही काम करत आहोत आणि फक्त काम करून असं एक आम्हाला एक उत्साह जो असतो म्हणजे असं पण नाही की थकवा जाणवतो किंवा काय. आम्ही सकाळपासून हा भाग पण हे सगळे फुलं वगैरे एकदम तयारी म्हणजे सगळेच ॲग्री डिपार्टमेंट असेल, नर्सिंग असेल, फार्मसी, एबीएम सगळेच सकाळपासून सगळेच विद्यार्थी इतके जोमाने काम करत आहेत की परवा दिवशीपासून जे आपले कृषी प्रदर्शन भरणार आहेत, तुम्ही नक्की सगळ्यांनी जास्त संख्येने यावी ही विनंती. तारीख किती आहे चालू होणे? आता परवा दिवशी 17 तारखेपासून ते किती? 17 ते 24 पर्यंत. आज या ठिकाणी आपण पाहतोय अजून भरपूर मुली बसल्या आहेत. आपण त्यांच्या पण प्रतिक्रिया घेऊयात. दीदी, तुला काय वाटतंय? काय चाललंय आज? कृषी प्रदर्शन कसं आहे काय? बोलशील का? तर आम्ही पोलीस ट्रेनिंगचा आहोत आणि आम्ही इथं लगातार म्हणजे 2 दिवस झाले आम्ही इथं सारखं येतोय आणि आमची तयारी झाडू मारणार, कचरा उचलणार. सर आम्हाला सारखं मार्गदर्शन करत असतात. तुम्ही इथे नक्की या आणि बघा, व्हिजिट करा. तुम्हाला आवडेल. इथं खूप व्हेरायटीचे फुलं आहेत वगैरे. मस्त आहे, चांगले. बघा येऊन. अजून आहेत बऱ्याच जणी इथं स्टुडंट्स आहेत त्यांच्या आपण प्रतिक्रिया घेऊयात. दीदी, तुला काय वाटतंय आज नाही का या ठिकाणी कार्यक्रम कधी चालू होणार आहे किंवा ह्याचा फायदा काय होतो का शेतकऱ्यांना वगैरे काय सांगशील? हो, नक्कीच शेतकऱ्यांना याचा खूप फायदा होतो आणि आपला हा कृषी प्रदर्शनचा कार्यक्रम 17 ते 24 तारखेपर्यंत आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी यावे आणि इथे जी काही माहिती मिळते त्याचा लाभ घ्यावा. अजून काही आहे त्या ठिकाणी बसल्या आहेत मुली. त्यांनी खूप या ठिकाणी कार्य करून ह्याचं सुशोभीकरण वाढवलं आहे. तर दीदी, तू काय बोलशील? तुम्ही नक्की या केविकेला भेट द्या. त्या नवीन-नवीन शेतकऱ्यांसाठी तयार झालेले आहेत. आज या ठिकाणी आधुनिकतेप्रमाणे नाही का टेक्नॉलॉजी म्हणून शेतकऱ्यांना याचा काय बेनिफिट मिळतो का? हो. शेतकऱ्यांना जुनी पद्धती सोडून नव्या पद्धतीत कशी शेती करायची आणि कमी वेळात शेतीत कसं उत्पन्न वाढवायचं यासाठी तुम्ही शेतकऱ्यांनी येऊन भेट द्यावी. अजून कोण बोलणार आहे का? दीदी, तू बोलते का? काय वाटतंय आज कृषीचं प्रदर्शन लागलेलं आहे, तर काय तुम्ही शेतकऱ्यांना आवाहन करताल किंवा आसपासच्या लोकांना सांगू इच्छिता? इथं नक्की बघायला यायला, कारण इथं वेगवेगळ्या प्रकारचं खूप काही आहेत. खत आहेत, वेगवेगळी शेती कशी केली जाते, हवेवरची शेती कशी केली जाते, पाण्यावरची म्हणजे बरंच काही आहे आणि शेतकऱ्यांना खूप उपयुक्त आहे. त्याच्यामुळे शेतकरी किंवा बळीराजा नक्कीच लोकांच्या जीवनामध्ये नक्कीच भर पडेल असं तुला वाटतंय? हो, नक्कीच. सूरज मुळे. मी इथं कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बारामतीला विद्यार्थी म्हणून आहे, 4th इयर. त्या ठिकाणी एक्झिबिशन लागलेलं आहे किंवा या कृषीचा शेतकरी वर्गाला किंवा काही नवीन जे आहेत युवा उद्योजक त्यांना काय याचा बेनिफिट होईल का? फायदा होईल का असं वाटतंय का? नक्कीच होणार फायदा. कारण शेतकऱ्यांसाठी म्हणलं तर AI वगैरे भरपूर प्लॉट आहेत. ऊस, पेरू, तुरी, कांदा भरपूर पिकांमध्ये AIचा वापर करून आपलं जे पारंपरिक पद्धतीने उत्पन्न येत आहे त्यापेक्षा जास्त उत्पन्न कसं काढता येईल याच्यावर जास्त भर दिलेला आहे AI ना. बाकी इकडं टनेलमध्ये वगैरे सगळ्या फर्टिलायझर कंपनी, ॲग्रिकल्चरमध्ये ज्या सगळ्या कंपन्या येतात त्या सगळ्या कंपन्या येत आहेत. टेक्नॉलॉजी, मशीन वगैरे सगळ्या सगळ्या कंपन्या येतात एका जागेवर. नक्कीच एक ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी म्हणून एक नाही का जागतिक पातळीवर त्याचा आज आपण पाहतोय तर आहे. तर सगळ्यांनी बेनिफिट घ्यावं असं वाटतं. तर आज या ठिकाणी येऊन किंवा काय केलं पाहिजे? शेतकरी बघतेच त्यांच्या नवीन नवीन टेक्नॉलॉजी इथून अडॅप्ट करतात. आता मेन फोकस म्हणजे आपल्या ऍग्रिकल्चर बारामतीचा म्हणजे AI शुगर कॅन. तर महाराष्ट्रातील बहुतांश सगळेजण आता AI शुगर कॅनच्या वाटचालीकडे वळले. त्यामुळे सगळेजण भारतच्या सगळ्याकडून त्यांचं लक्ष AI शुगर कॅनवरच आहे. दुसरी टेक्नॉलॉजी मग AI मध्ये आपण हे पण केलंय, कांद्यावर केले, तूर आहे, परत केळी आहे, अजून मक्यावर एक केले AI टेक्नॉलॉजी. शेतकऱ्यांना काय आवाहन करू इच्छितो? त्यांनी इथं येऊन काय पाहिलं पाहिजे? त्यांना त्याचा काय बेनिफिट होईल का? हो, नक्कीच होणार. कारण की नवीन नवीन टेक्नॉलॉजी इथं आहेत. मग अडॉप्शन करायला त्यांना काहीच हरकत नाही आणि सगळी पूर्णपणे फ्री माहिती त्यांना इथं पूर्ण अवेलेबल आहे आणि रजिस्ट्रेशनसाठी सुद्धा केविकी त्यांना सपोर्ट करते. उद्योजकता म्हणून युवा पिढीने यामध्ये सहभाग कसा घ्यावा काय वाटतं? माझं म्हणणं आहे की ह्याच्यात आपण दरवेळेस बघतो की प्रदर्शनमध्ये जास्त करून जे 30, 40, 50 ह्या एज मधले असतात. मी म्हणणे
20 ते 30 जे यंगस्टर्स आहेत त्यांनी जास्त एक्झिबिशन मध्ये घ्यावं का तर फ्युचरमध्ये आता ॲग्रिकल्चर आणि AI या दोघांचं कॉम्बिनेशन होणार आहे. भविष्यात तुम्हाला सांगतो AI इम्पॉर्टंट आहे. AI जो सोबत जर तुम्ही ॲग्रिकल्चर कंबाईन केलं तर 100% आपल्या GDP जो भारताचा GDP असते इन्कम असते तो वाढणारच आहे. त्याच्यामुळे यंगस्टर्सने ह्याच्यात जास्त पार्टिसिपेट व्हायला पाहिजे.